नमस्कार. सोयाबीन पिकात कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च पण कमी होईल आणि शेतातील पूर्ण तणाचा बंदोबस्त होईल? आपण आलो आहेत राजू भाऊ यांच्याकडे. त्यांचं उमाळीला ॲग्रिकल्चर शॉप आहे. सर, कुठल्या प्रकारचं शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये तणनाशक वापरलं पाहिजे? सोयाबीनमध्ये तणनाशकामध्ये वापरण्याचे बऱ्याचशा कंपन्यांचे बरेचसे ब्रँड आहेत. त्याच्यामध्ये हॅचीमॅन आहे, ओडिसी आहे, पारिजात कंपनीचं ओस्ट्रिक आहे, अदामा कंपनीचं शकेत आहे आणि IL कंपनीचं सिलेक्टर आहे. तर असे आणखी अन्य गॅलेक्सी आहे बायरचं. असे बऱ्याचशा भागामध्ये याचं साहेब मेन गोष्ट एक अशी आहे की काही भागांमध्ये जे एम्प्लॉई पोचतात, काही कंपन्यांचं चांगला ब्रँड असतो किंवा त्यांची सांगण्याची जी पद्धती आहे की मिश्रण करताना तुम्ही कसं करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी त्याच्या नियमाचं पालन करायला पाहिजे, तरच रिझल्ट येतात. त्याचं तुम्ही किती भारीमध्ये औषधी आणली आणि किती महागडी आणली, तर तुम्ही जर त्याचं मिश्रणच बरोबर केलं नाही तर त्याचे रिझल्ट तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही दुकानदाराच्या आणि कंपनीच्या नावाने तक्रार करणार की बा आमचं असं झालं. तर शक्यतोवर समजून घेणे हा फार महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये जे हॅचीमॅन नावाचं जे तणनाशक आहे याचा 40 ml डोस आहे प्रतिपंप. तर याचा तसं पाहिलं तर याचा 400 ml हा एकरी डोस आहे. तर 500 ml मध्ये 1 हेक्टर क्षेत्रफळ होते. आपल्या 500 ml मध्ये 400 ml मध्ये एकरी डोस होतो. तर एकरी डोजमध्ये कमीत कमी तुमचे 7 पंप व्हायला पाहिजे. आणि दुसरा आहे ओडिसी. तर ओडिसीमध्ये याचा डोस आहे 40 ग्रॅम एकरी. तर याच्यामध्ये तुमचे 7 किंवा 8 पंप व्हायलाच पाहिजे. तर याचं मोठं पॅकिंग जर असलं 100 ग्रॅम तर एक हेक्टर क्षेत्रफळ हे याच्यामध्ये होते. तिसरं आहे ओस्ट्रिक. हे पारिजात कंपनीचं आहे. याचंही 400 ग्रॅम ml पॅक आहे. तो एकरामध्ये व्हायला पाहिजे. यातही 7 ते 8 पंप व्हायलाच पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल. आणि सर्वात महत्त्वाचा विषय, हे मी नाही सांगत, हे विद्यापीठ सांगते किंवा तज्ज्ञ सांगतात, तणनाशक फवारणी करताना फ्लॅट नोझलचाच वापर असला पाहिजे. त्याला जे आपण याला काय म्हणतो धुवारी नोझल, बारीक, त्याने तणनाशकाची फवारणी शक्यतोवर करू नये. त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही. कारण फवारणी करत असताना शेतामध्ये हवा सुरू असते. तर तणनाशक मारणारा व्यक्ती जिथे तो त्याचं हँडल धरलं असते, पण हवेच्या झोकाने तो प्रवाह औषधीचा पुढे जातो, त्या तणावर पडत नाही, त्याला तिथे रिझल्ट मिळत नाही आणि तो नाना मग दुसऱ्यांवर, आपल्या चुका तो दुसऱ्यांवर लादतो. तर शक्यतोवर आपण दुरुस्ती त्याच्यामध्ये करावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि दुसरी गोष्ट, मी एक शेतकरी आहे. मी शेतकरी आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्या शेतामध्ये केना तणाचा जास्त बोबाटा झालेला असतो, तर त्याच्यामध्ये कोणत्याही सोयाबीनच्या तणनाशकाने रिझल्ट येत नाही. मग आता काय करायचं? बरेच शेतकरी सांगतात हॅचीमॅन मारलं, मी ओस्ट्रिक मारलं, अदामाचं शकेत मारलं, ओडिसी मारलं, कंट्रोल भेटत नाही. काय करावं? याच्यासाठी एक क्युरिन नावाचं तणनाशक आहे, क्युरिन. तर हे बऱ्याच कंपन्यांचं आहे. तर हे क्रिस्टल कंपनीचं फलान या नावाने आलेलं आहे मार्केटमध्ये. हे याची किंमत खूप कमी आहे. 150 रुपयाला जवळपास विकल्या जाते. आणि याचं वजन आहे 15 ग्रॅम. तर हे 15 ग्रॅम तुम्ही एका एकरामध्ये ते वापरायचं. तर याचं पाणी वेगळं करायचं. आणि इमेजा थायपर प्लस टर्गा सुपर याचं पाणी तुम्ही मिक्स करा. त्याच्यामध्ये सोबत तुम्हाला आपला हे येते लिक्विड सोल्युशन, काय म्हणतात त्याला, स्टिकर मिश्रण झाल्यानंतर याचं फक्त थोडंसं वेगळं मिश्रण तयार करायचं. आणि तुम्हाला एकरामध्ये कमीत कमी 7 पंप 8 पंप मारसाल एकदम बेस्ट, पण 7 पंप मिनिमम तुम्ही मारावे. तर याचं 7 पंपाचं पाणी वेगळं करायचं आणि याचं 7 पंपाचं पाणी वेगळं करायचं. हे टाकताना मिश्रण पंपामध्ये हलवून टाकायचं आणि हे पण मिश्रण घेताना हलवून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट 100% 101% येतील, असं मी माझ्या अनुभवाने सांगतो. मी तसं केलेलं आहे.
बरं सर, शेवटचा प्रश्न. आता एवढे तणनाशक सांगितले तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं खर्चाचं आणि केना पण गेलं पाहिजे, तर हे जे 3 कॉम्बिनेशन आहे, एक तुम्ही फॅलॉन सांगितलं, इमिजॅक्टिर सांगितलं आणि टर्गा सुपर सांगितलं, हे 3 पॅकेट बाकीच्यांपेक्षा स्वस्त पडतील का साहेब? याची किंमत 150 रुपये आहे आणि याचं जर का 250, आपण एकराचा हिशोब करू. आपण एका एकराचा सिलेक्टर इमेजात हायपर जे आहे हे आता या IIL कंपनीचं 250 रुपयाला मिळते. 250 प्लस 150 हे झाले 400. आणि टेस्ला कंपनीचं सायनवूड कंपनीचं जे टेस्ला नावाने येते टर्गा सुपर, हे येते 300 रुपयाला. म्हणजे 250 आणि 150 400 आणि 300 700 रुपयामध्ये तुम्हाला एकर होते आणि तुम्हाला म्हणजे केण्याचं निर्मूलन चांगल्या प्रकारे होते. म्हणजे थोडक्यात 700 रुपयात तुमच्या शेतातील सर्व तणांचा नायनाट होतो. अच्छा, केना धरून म्हणजे 70 रुपये पंप पडला. ओके, छान माहिती दिली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तणनाशक फवारताना काय काळजी घ्यायची आणि तुमच्या शेतातील पूर्ण तण काढायचे असतील तर राजू भाऊंनी जसं तणनाशकाची ओळख करून दिली त्याप्रकारे तुम्ही तणनाशक तुमच्या शेतात वापरले तर तुमच्या शेतातील तणनाशकाचा खर्च पण कमी होईल आणि पूर्ण तणाचा नायनाट होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे पाणी घेता फवारणीला, जसं आपण आता बहुतेक RO प्लॅन्ट प्रत्येकाच्या घरात सुद्धा आहे आणि काही सार्वजनिक सुद्धा आहे, तिथे आपण कॅनचं पाणी पितो. मग आपल्याला कॅनचं पाणी लागते, ROचं पाणी लागते. मग आपण हे जे पेस्टिसाईड बनते किंवा कीटकनाशक तणनाशक बनते तर याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा वापर चांगलाच झाला पाहिजे ना. तर आपल्या विहिरीचं बोरवेलचं जे पाणी असते याच्यामध्ये क्षार असतात, तर त्याच्यामध्ये pH बॅलन्सर तुम्ही वापरायला पाहिजे. त्याच्यामध्ये आणखी चांगल्या तऱ्हेचे रिझल्ट तुम्हाला येतील. थोडक्यात तणनाशकाचा जर तुम्हाला चांगला इफेक्ट हवा असेल तर जास्त TDSचं पाणी वापरायचं नाही. ज्या पाण्यात सोडियम, क्लोराईड्स आणि कार्बोनेट्स असतील, शक्यतो जेवढं स्वच्छ चांगलं ROचं पाणी घेता आलं तर सोन्याहून पिवळं चांगलं पाणी घ्यायचं आहे. आणि जर पाणी चांगलं मिळालं नाही तर त्याच्यात pH बॅलन्स टाकायचं आहे आणि जसे सरांनी सांगितले त्या पद्धतीने आपण फवारणी करायची.